नागपुरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले असून या संतापजनक प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला पोलिसांनी मुंबईहून शिताफीने अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दीपक मरसकोल्हे वय वर्ष 21 राहणार मध्य प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे। पीडित तरुणी मध्य प्रदेशातून नागपुरातील ईट भट्टी परिसरामध्ये कामासाठी आली होती। याच ठिकाणी असताना आरोपीने तिच्याशी अघटित कृत्य करत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते। ही मुलगी आपल्या गावी परत गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मध्य प्रदेशात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गंभीर प्रकार पुढील तपासासाठी जरीपटका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी दीपक हा फरार झाला होता आणि पोलिसांना गुंगारा देत होता। तांत्रिक तपासादरम्यान आरोपीने आपला मोबाईल फोन सुरू करताच त्याचे लोकेशन मुंबईत असल्याचं समोर आलं। यानंतर जरीपटका पोलिसांच्या विशेष पथकाने तत्काळ मुंबई गाठून सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेऊन रातोरात नागपुरात आणले। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता, मात्र तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांचे मुंबईमधील लोकेशन ट्रेस करण्यात आले। आमच्या पथकाने तत्काळ मुंबईत धडक देऊन आरोपीला जेरबंद केले आणि नागपुरात आणले असून या प्रकरणी पुढील सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिली आहे। नाबालिग मुलगी होती 16 वर्षाची, जी मध्य प्रदेश बरघाट या भागात राहणारी होती। आमच्या इथे जे इटाभट्टी जे आहे तिथे ती कामाला आली होते। त्यावेळेस जे इथला आरोपी आहे दीपक चबुलाल मरसकोल्हे वय 21 वर्ष, हा पण मध्य प्रदेशातलाच राहणार आहे। तर त्याने त्याच्यासोबत शारीरिक संबंध केले होते। ही बाब नंतर ते आपल्या गावाला गेल्या, मध्य प्रदेशला गेल्यानंतर ते निष्पन्न झाली। मग त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला जे आहे तिथे गुन्हा दाखल झाला शिवनीला। 0च्या कायद्याने पोलिसांनी जरीपटका इथे तो गुन्हा पुढील तपास कामी आलेला आहे। आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास केलेला आहे, पण आरोपी हा फरार होता। बरेच दिवसापासून आम्ही शोध घेत होतो। आमचे जे याच्यातले तपासी अधिकारी आहे WPS आपले कटारे मॅडम यांनी फार शिस्तापणे त्यांची माहिती घेतली। त्यांचा मोबाईल अचानक सुरू झाला, ए टाईपचं लोकेशन त्यांना मिळालं, तो मुंबईला राहत होता। आम्ही इथून टीम पाठवली ताबडतोब रात्रीच्या रात्री आणि त्याला उचललं आणि सकाळीच आणून आम्ही कोर्टात त्याला प्रोड्यूस केलं। त्याचा PCR चालू आहे व पुढील तपास WPS कटरे करत आहे। घडलेली घटना अतिशय संतापजनक असून अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे। तसेच अल्पवयीन मुलामुलींच्या सुरक्षेसाठी आणि अशा घटना रोखण्यासाठी समाजात व प्रशासकीय पातळीवर अधिक सतर्क राहण्याची नितांत गरज आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।